नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये जी नाविक आणि यांत्रिक पदांची मेगा भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्क्रीनवरती मित्रांनो तुम्ही याबद्दलची ऑफिशियल PDF पाहू शकता. या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहे 13 जूनपासून आणि तुमची अर्ज करण्याची शेवटची डेट असणार आहे 3 जुलै 2024 पर्यंत. दरवर्षी मित्रांनो ही कोस्ट गार्डतर्फे ही पर्सनल टेस्ट होत असते. ही 2025ची बॅच आहे आणि यासाठी जर आपण पाहिलं तर इलिजिबिलिटी कंडिशनमध्ये सगळे मेल कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. पहिली जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे नाविक जनरल ड्युटी. या ठिकाणी जर तुमची 12वी उत्तीर्ण झाली असेल मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स ह्या विषयांसह तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नाविक ह्या पदासाठी. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती असणार आहे यांत्रिक. ह्या पदासाठी मित्रांनो तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही डिप्लोमा केला पाहिजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, रेडिओ पॉवर इंजिनिअरिंग. या ठिकाणी जर तुम्ही 3 किंवा 4 वर्षाचा डिप्लोमा केला असेल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता. या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या बाकीच्या सब ब्रँचेस आहे, मेकॅनिकलच्या सब ब्रँचेस आहे, ENTCच्या सब ब्रँचेस आहे त्या तुम्ही पाहू शकता. तुम्ही याच्यामधनं कोणत्याही एका डिपार्टमेंटमधनं जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. खाली येऊया या ठिकाणी एज लिमिट जर आपण पाहिली तर 18 ते 22 वर्ष यांचं एज आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. तुमचा जन्म हा 1 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 यांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. आता आपण जर व्हॅकन्सी पाहिल्या तर पहिली जी पोस्ट असणार आहे ती नाविक पदासाठी पाहूया जनरल ड्युटीसाठी. टोटल 260 जागा या ठिकाणी असणार आहे. तुम्ही कॅटेगरी वाईज जागा पाहू शकता. जनरलसाठी 102 जागा आहेत, EWS साठी 25 जागा, OBC साठी 82 जागा, ST साठी 10 जागा आणि SC साठी 41 जागा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर जी पोस्ट आहे ती असणार आहे यांत्रिक, ज्याला की डिप्लोमावाले अप्लाय करू शकतात. या ठिकाणी मेकॅनिकलसाठी 33 जागा आहेत, इलेक्ट्रिकलसाठी 18 जागा आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी 9 जागा या ठिकाणी असणार आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी कोस्ट गार्डचे हेडक्वार्टर्स दिलेले आहेत, म्हणजे जे क्वार्टर्स असतात ते दिले आहेत. या ठिकाणी जर आपला महाराष्ट्र जर पाहिला तर महाराष्ट्र या ठिकाणी आय थिंक ओके वेस्टर्न रिजनमध्ये आपण मोडतो. महाराष्ट्राचा या ठिकाणी उल्लेख आहे. मुंबई या ठिकाणी कोस्ट गार्डचं ऑफिस या ठिकाणी असणार आहे महाराष्ट्रातलं. तर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस आता पाहूया. तर सिलेक्शन प्रोसेससाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा एक टेस्ट द्यावी लागते. स्क्रीनिंग टेस्ट असते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे. ओके, या ठिकाणी जर पाहिलं तर टेस्टचा सिलेबस पण आपल्या समोर आहे. जी पोस्ट आहे ती असणार आहे नाविक. आता या पदासाठी मित्रांनो 2 सेक्शनमध्ये पेपर होतो, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. आता सेक्शन 1 जो आहे तो सगळ्यांसाठी कॉमन आहे, म्हणजे यांत्रिकसाठी पण कॉमन आहे आणि नाविकसाठी पण कॉमन आहे. सेक्शन 1 मध्ये काय मित्रांनो, तर 60 मार्काचा पेपर असेल, 45 मिनिट टायमिंग आहे, 60 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतील. ओके, त्यानंतर विषय जर पाहिले तर मॅथ्समध्ये 20 प्रश्न असतील, सायन्सचे 10 प्रश्न, इंग्लिशचे 15 प्रश्न आणि रिझनिंगचे 10 आणि GKचे 5 असे 60 प्रश्न असतील आणि पासिंग मार्क्स तुम्हाला मिनिमम 30 असणं आवश्यक आहे. 10वीच्या सिलेबसप्रमाणे याचे हार्डनेस लेवल असेल. आता जी नाविक जी पोस्ट आहे GD, ओके, नाविक जनरल ड्युटीसाठी सेक्शन 2 द्यावा लागेल तुम्हाला. तर या सेक्शन 2 साठी जर पाहिलं तर मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स असणार आहे 25-25 मार्काला, 50 मार्काचा पेपर, 30 मिनिटाचा कालावधी. मिनिमम पासिंग मार्क्स 20 असणं आवश्यक आहे. हे झालं आता नाविकसाठी. आता यांत्रिकसाठी पाहूया. तर मित्रांनो यांत्रिकसाठी जर आपण पाहिलं तर यांत्रिक या ठिकाणी आता इलेक्ट्रिकलसाठी सेक्शन 3 द्यायचं आहे, इलेक्ट्रॉनिक्ससाठी सेक्शन 4 आणि मेकॅनिकलसाठी सेक्शन 5 द्यायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो संबंधित तुमच्या डिपार्टमेंट जे काय तुमचं डिप्लोमाची जी ब्रँच असेल त्या ब्रँचच्या अकॉर्डिंग तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातील. इलेक्ट्रिकलचे 50 असतील इलेक्ट्रिकलवाल्यांना, इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांना इलेक्ट्रॉनिक्सचे 50, मेकॅनिकलवाल्यांना मेकॅनिकलचे 50. 30 मिनिटाचा कालावधी असेल, 50 प्रश्न असतील, 20 मार्क हे पासिंगसाठी असतील. तर या ठिकाणी हार्डनेस लेवल डिप्लोमाचे असणार आहे. त्यानंतर नॉर्मलायझेशन पण तुमचं होईल, फॉर्म्युला या ठिकाणी यांनी दिला आहे. खाली येऊया. खाली आल्यानंतर जर पाहिलं त्याच्यानंतर तुमची असेसमेंट अँड ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट होईल. त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्ट होईल. फिजिकल फिटनेसमध्ये तुम्हाला 1.6 किलोमीटर पळायचं आहे 7 मिनिटामध्ये, 20 उठक बैठक मारायच्या, 10 पुशअप्स मारायच्यात. फिजिकली फिट तुम्ही असणं आवश्यक आहे या ठिकाणी अप्लाय करताय. तर अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे. ओके मित्रांनो, स्टेज 3 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे असेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे एज्युकेशन सर्टिफिकेट्स वगैरे ते व्हेरीफाय केले जातील. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा. ऑफिशियल वेबसाईट यांनी या ठिकाणी दिलेली आहे. ओके, ऑनलाईन फॉर्म कसा करायचा ते पण या ठिकाणी गाईडलाईन्स तुम्हाला मिळतील.
तर तुम्हाला जर काही डाऊट असतील तर नक्कीच मी सांगा कमेंट बॉक्समध्ये. आपण तुमचे डाऊट सॉल्व्हचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करा. अशी परत संधी येत नाही. खूप दिवसानंतर असे फॉर्म निघले आहेत. एक वर्षातून एकदा ही परीक्षा होते. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही इथे करू शकता. काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.